निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। जामिनावर असून देखील भोंदूगिरी सुरूच, महिलांवर अत्याचार, बाळूमामाच्या भक्तांची फसवणूक, अखेर मनोहर मामाला पुन्हा अटक। राज्यात भोंदूबाबांची जणू लाटच चालू आहे। आता आणखी एका बाबाला अटक करण्यात आली आहे। स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली आहे। आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। विविध पोलीस ठाण्यात या मनोहर मामा विरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मनोहर मामा भोसले यांच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत। करमाळा आणि सोलापूर तालुका या पोलीस ठाण्यांमध्ये महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। तसेच भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणूक या प्रकरणात बारामती व दौंड पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। आता कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी केल्याप्रकरणी एक नवा गुन्हा नोंदवण्यात आलाय। जामिनावर असताना कुर्डुवाडी पोलिसांची ही कारवाई आहे। भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यावर महिलांवरील अत्याचाराव्यतिरिक्त कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो असं खोटं आश्वासन देऊन भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत। अत्याचार प्रकरणी अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता। सद्यस्थितीमध्ये तो जामिनावर असतानाच कुर्डुवाडी पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा ताब्यात घेतलाय। 50,000 रुपयांची फसवणूक प्रकरणी पुण्यातून या भोंदूबाबाला आता अटक करण्यात आली आहे। एका व्यक्तीकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती। संबंधित भक्तानं मनोहर मामा आणि त्याच्या साथीदाराला 50,000 रुपये दिले, मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येता त्या व्यक्तीनं कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यानुसार मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदारांवर आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कलमांतर्गत यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी तपासचक्र फिरवत मनोहर भोसलेला पुण्यामधून अटक केली। खरं तर बाळूमामा हे एक आदर्श कर्मयोगी संन्यासी असे संत आहेत। त्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। एक आदर्श संत म्हणून बाळूमामाकडे बघितलं जातं। परंतु याच बाळूमामाच्या नावाखाली आता लोक आपली चूल मांडलेली आहे आणि यातून आपला धंदा सुरू केला आहे। बाळूमामा एक आदर्श कर्मयोगी संन्यासी होते, पण हल्ली त्यांच्या नावाखाली अनेकांनी आपली भोंदूगिरीचं दुकान थाटलंय। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे भोंदू तयार झाले असून बाळूमामा या आदर्श संताला बदनाम करण्याचं काम करत आहेत। बाळूमामा अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे, परंतु भक्त या भोंदूच्या अंधश्रद्धेनं पछाडलेले आहेत। याचाच फायदा उठवत या भोंदूंनी प्रति आदमापूर बाळूमामा मंदिरं थाटलेली आहेत आणि त्या माध्यमातून पीडित अंधभक्तांची लूट सध्या सुरू आहे। संगमनेर तालुक्यातील पठार भागात देखील असेच एका भोंदूनं आपलं दुकान थाटलं आहे। असाच एका महिलेसोबत भोंदूचा व्हिडिओ या पठार भागात प्रचंड व्हायरल झाला होता। या सर्व भोंदूंची खऱ्या अर्थानं चौकशी होणं काळाची गरज आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याकडे देखील लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी आता या नागरिक करत आहेत। अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे। तरी या भोंदूंचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।